तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे, पण कोणता म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहे हे समजत नाही. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 2025 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट म्युच्युअल फंड कोणता असू शकतो हे सांगणार आहे. मित्रांनो, गुंतवणूक करत असताना डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचं असतं. आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असं याचं कॉम्बिनेशन असेल तर नक्कीच आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. मित्रांनो, या अनुषंगाने मी तुम्हाला 2025 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड सजेस्ट करतोय. फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड मध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप सर्व कंपन्यांचा भरणा असतो. त्यामुळे हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सर्वात बेस्ट मानला जातो. मग मित्रांनो, 2025 मध्ये जर आपल्याला फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर कुठले फंड तुमच्यासाठी योग्य असतील? कारण मार्केटचा जर विचार केला 100 पेक्षा जास्त फ्लेक्झी कॅप फंड आहेत आणि त्यातून 1-2 फंड सिलेक्ट करणं ही इतकी इझी गोष्ट नाही. पण मित्रांनो, मी प्रॉपर रिसर्च करून, प्रॉपर अनालिसिस करून असे काही फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड तुमच्यासाठी निवडले. जे म्युच्युअल फंड जर तुम्ही निवडले तर नक्कीच तुम्हाला 2025 मध्ये चांगला परतावा मिळू शकतो. मित्रांनो, म्युच्युअल फंडची नावं ऐकण्यापूर्वी पहिल्यांदा ही रील्स सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, पहिला म्युच्युअल फंड आहे बँक ऑफ इंडियाचा फ्लेक्झी कॅप फंड. 2 नंबरला आहे मोतीलाल ओसवाल फ्लेक्झी कॅप फंड आणि 3 नंबरला HSBC फ्लेक्झी कॅप फंड. मित्रांनो, या 4 म्युच्युअल फंडामध्ये 2025 मध्ये जर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्ही राईट ठिकाणी आहात आणि राईट म्युच्युअल फंड निवडला आहात. अशाच माहितीसाठी आपल्या पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.